जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्क रस्त्यावर उतरून आगळा वेगळा असा हलगीनाद आक्रोश मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले। या आंदोलनात सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारीपती डॉक्टर राखी माने यांची जी प्रतिनियुक्ती करण्यात आलेली आहे ती चुकीची व बेकायदेशीर असून ती रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। शिवाय लक्ष्मी विष्णू मिल कामगारांना मिलच्या घरात जागा देण्याबाबत व त्यांची कवडी मोल भावात विकण्यात आलेली जमीन त्यांची देणी व इतर येणे रक्कम न देता कामगारांवर झालेल्या अन्यायाबद्दल प्रहार संघटनेच्या वतीने हलगीनाद आंदोलन करण्यात आले। याशिवाय मराठा व मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीत तत्काळ आरक्षण देण्याबाबत अंमलबजावणी करावी, तसेच जे मुस्लिम समाजाचे थांबलेले 5% आरक्षण आहे त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रहार संघटनेच्या वतीने हलगीनाद आंदोलन करण्यात आले। या हलगीनाद आंदोलनात निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले। सदर आंदोलनाला जिल्हा प्रमुख दत्ता मस्के पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख जमीरभाई शेख, जिल्हा युवक अध्यक्ष मोहसिन तांबोळी, सोलापूर शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी, सोलापूर कार्याध्यक्ष खालिद मणियार, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिंगाडे, माजिद पटेल, उजे बिनामदार, लक्ष्मी विष्णू कामगार मिलचे प्रतिनिधी आदिनाथ कांबळे, आदिनाथ शिंदे, सुजाताई कांबळे, उस्मान नदाब हे उपस्थित होते। सदर प्रकरणी आमच्या वृत्तप्रतिनिधीने तेथे जमा झालेल्या लोकांच्या प्रतिक्रिया विचारल्या असता त्यांचा आक्रोश आमच्या जनप्रतिनिधीच्या लक्षामध्ये आला। लोकांचे असे मत होते की प्रहार संघटनेचे कार्यकर्ते, प्रहार संघटनेचे नेते सर्वसामान्यांच्या संकटात नेहमी धावून जातात। शेतकरी असो, अपंग असो, मागासवर्गीय असो किंवा चतुर्थ श्रेणी कामगार असो, समाजातील दबलेल्या पिसलेल्या लोकांसाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची पर्वा न करता आवाज उठवला। आज रोजी ते लक्ष्मी विष्णू मिलच्या कामगारांचा मुद्दा घेऊन, मराठा मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा घेऊन, तसेच डॉक्टर राखी माने यांच्या बदलीसाठी रस्त्यावर उतरून हलगीनाद आंदोलन केले। यावेळी आमच्या प्रतिनिधीला लोकांनी सांगितले की जर समाजात न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या प्रहारच्या कार्यकर्ते व नेत्यांवर पोलीस गुन्हे दाखल करणार असतील तर यापुढे दीनदुबळ्या लोकांच्या प्रश्नांना घेऊन कोण उतरणार, असा आक्रोश या आंदोलनात सामील झालेल्या लोकांनी आमच्या प्रतिनिधीसमोर नोंदवला। आंदोलनात सामील झालेल्या लोकांनी प्रहारच्या नेत्यांचे कौतुक केले। या आंदोलनात जिल्हा प्रमुख दत्ता मस्के पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख जमीरभाई शेख, सोलापूर शहर अध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी आणि सोलापूर कार्याध्यक्ष खालिद मणियार यांना देव माणूस असे संबोधले आणि हे केवळ समाजातल्या भ्रष्टाचारावर आणि अनियमिततेवर बोट ठेवतात, म्हणून त्यांच्या विरुद्ध प्रशासन नेहमी कारवाईच्या तयारीत असते। तर प्रशासनाने यांना उलट आधार दिला पाहिजे असे मत लोकांनी या क्षणी व्यक्त केले। आमच्या अडीअडचणींना अर्ध्या रात्री धावून जाणाऱ्या या 4 नेत्यांमध्ये आम्हाला देव दिसतो, असेही काही जणांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले। मोर्चा तर इथे थांबणार नाही आहे। आम्ही ऑलरेडी पोलिसांना पत्र दिलेलं आहे आणि पोलिसांनी कायदेशीर पद्धतीने याला परवानगी दिली पाहिजे, पण पोलिसांवर कुणाचा तरी दबाव आहे का असा एक प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होत आहे। आपण बघितलं असेल की सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे आरोग्य व्यवस्था जे सांभाळणारा जो खाता आहे आरोग्य विभाग, त्या ठिकाणी पात्र नसलेल्या व्यक्ती असणाऱ्या डॉक्टर राखी माने नावाच्या आमच्या एका बहिणीची त्या ठिकाणी नेमणूक शासनाकडून केली। एकंदरीत तुम्ही बघताय की ज्या पदासाठी हे पद रिक्त होतं त्या पदाच्या व्यक्तीला न देता त्या ठिकाणी दुसऱ्याच व्यक्तीला आणून बसवण्यात आला। त्या राखी माने यांना तातडीने निलंबित करून त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करावी अशी प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी महत्त्वाची आहे की गेल्या 28 वर्ष झाला प्रभू श्रीरामाचा वनवास 14 वर्षाचा होता, पण लक्ष्मी विष्णू कामगारांचा वनवास येणार 28 वर्ष झाला तर संपायला तयार नाही। तर हे 28 वर्षापासून त्यांच्या घराचा प्रश्न आजही पेंडिंग आहे। त्यापैकी 32च्या पैकी अनेक कामगार मृत्यू झाले आणि आज सुद्धा त्याचे कुटुंब रस्त्यावर आहेत, त्यांच्या घराचा प्रश्न आजही निकाली लागला नाही। आपण बघितलं तर कुणी काहीच केलं नाही। त्या बहिणीला 1500 रुपये देतात, शासन देऊ द्या, पण जे कामगार 30-30, 40-40 वर्ष या सोलापूरच्या मातीसाठी राबलं त्याच्या कुटुंबाला 9,000 रुपये पेन्शन दिले जाते। ते पेन्शन कमीत कमी 6,000 रुपये दिली पाहिजे।
ही एक मागणी आहे। तिसरी मागणी आहे की आता आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आंदोलन पेटलेलं आहे। मनोज जरांगे साहेब खूप ताकदीने काम करतात, तर त्यांना या ठिकाणी आपण सपोर्ट देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे। चौथी मागणी, SS नावाची कंपनी आहे आपल्याकडे, बायोमेडिकल वेस्टचं काम करतं, ते अत्यंत चुकीचं आणि बेकायदेशीरपणे काम करतं। शहराच्या भौगोलिक परिस्थितीला धोका निर्माण झाला, त्या कंपनीचा ठेका रद्द करून संबंधितावर गुन्हे दाखल करावे, ही सुद्धा प्रमुख मागणी घेऊन आज आम्ही मोर्चा कलेक्टर ऑफिसवर नेणारच आहोत। आणि जर पोलिसांनी जर कारवाई करायची असेल तर पोलिसांनी खुशाल कारवाई करावी, अशी त्या लेडीजला त्या ठिकाणी जे तिचं नियुक्ती आहे ती रद्द करून तिला निलंबित करण्याची आमची मागणी आहे। दुसरी मागणी आहे, जो वेस्टेज कोरोना काळातील जो वेस्टेज कचरा होता मेडिकलचा, तो त्या ठिकाणी 60 ते 70 टन त्या कंपनीच्या, काय कंपनीचं नाव होतं, SS कंपनीच्या त्या ठिकाणी पुरलेला आहे। ती बंटी पाटील या आमदाराने विधानसभेत आवाज उठवून सुद्धा हे प्रशासन, ही महानगरपालिका, हे प्रदूषण खातं त्यावर कोणत्याही प्रकारचा कारवाई करत नाही। त्या कंपनीचा ठेका तात्काळ स्वरूपात रद्द करावा। तिसरी चौथी आमची प्रमुख मागणी आहे, जो मुस्लिम आणि मराठा या संदर्भात जी आरक्षणाची मागणी प्रामुख्याने महाराष्ट्रात पुढे येत आहे, त्या दोन्ही समाजाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शासनाने आरक्षण दिलं पाहिजे आणि त्यांच्या मुलांना, लेकराबाळांना त्या ठिकाणी सगळ्या सोयऱ्यांना तुमच्या आरक्षणात सामावून करून घेतलं पाहिजे। धन्यवाद। अन्यथा या ठिकाणी 9 ऑगस्ट नंतर, भाऊंच्या मोर्चानंतर, जो आमचा संभाजीनगरला आयुक्त कार्यालय मोर्चा आहे, त्या मोर्चानंतर या ठिकाणी 5000 लोक घेऊन आम्ही इथून लॉंग मार्च करत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करणार आहोत। धन्यवाद।